तुम्ही काही मशीन नसल्यानं हिरवा चारा आता माझा स्वतःचा अभ्यास आहे सांगितलं तुम्हाला की ज्यावेळेस आपण फुलोऱ्यामध्ये आलेला मक्का मोठं कडवळ ज्वारीचं किंवा मेथी घासची कापणी कसरत घासची कापणी सुबाबूचा पाला ते ज्यावेळेस आपण कट करतो हिरवं हिरवं त्यावेळेस त्यामध्ये 65% पाणी असते टक्के आणि 35% शुष्क पदार्थ असतात शरीराला पोषक मूलद्रव्य देणारे जसं किती फक्त बाकीचं काय पाणी आहे आपण चारा आणलं की खाऊ घालतो लगेच खाऊ घालायचं 2, 3, 4 तास त्याला सुकवायचा कोणाला टाकावी तिला करून घ्यावा किंवा एका डिग्रा मारून घ्या सुकणार नाही मग काय होतं सुकल्यानंतर 65% पाण्याची टक्केवारी कंटाळून येते सुकलं ना वजन कमी झालं टक्केवारी पाण्याची टक्केवारी कमी झाली किती टक्केवारी आली ऑटोमॅटिक 35% शुष्क पदार्थांची टक्केवारी 45% गेली असा चारा राहला पाहिजे तेव्हा तुम्हाला दूध भरपूर मिळेल जनावरांना पातळ संडास लागणार नाही आणि खाल्लेला चारा जनावरांना पचन होईल तुम्ही काय खाऊ घालता तुम्ही किती खाऊ घालता किती टाइम घालता याला किंमत नाही तो जनावरांना चारा पोषक किती मूलद्रव्य देणार आहे जनावरांना किती पचन होतो याच्यावरती गोष्टी डिपेंड आहे